आणि कार्यो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणार आहोत फिजिक्सच्या पुढच्या टॉपिककडे, म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपल. लास्ट लेक्चरला आपण थोडासा कन्सेप्ट याच्यातला पाहिला होता. आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणजे काय? स्टेटमेंट ऑफ द आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीज प्रिन्सिपल स्टेट्स दॅट, स्टेटमेंट आपण पाहूया. व्हेन अ बॉडी इज completely or partially immersed. Okay. If a body is partially or completely immersed. Immerse करणे म्हणजे काय करणे? बुडवणे in a liquid. जर आपण एक बॉडी घेतली ती लिक्विड मध्ये इमर्स केली म्हणजे बुडवली. कम्प्लिटली और पार्शियली. कम्प्लिटली बुडवली म्हणजे पूर्ण वजन तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं लिक्विड मध्ये, किंवा पार्शियली म्हणजे काय अर्धवट बुडवली. इट लॉस सम ऑफ द वेट. ती काय करते? सुरुवातीला तिचं काय वेट काय करते? लॉस करते. बॉडी तिचं वेट काय करते? लॉस करते. आणि द लॉस ऑफ वेट, जेवढं वेट लॉस झालंय त्या बॉडीचं, तेवढं लिक्विड त्या याच्यातून काय होतं? बाहेर पडतं. बरोबर आहे? स्टेटमेंट पहा. व्हेन अ बॉडी इज इमर्ज completely or partially in a liquid, it lost its weight. ती काय करते? तिचं वेट लॉस करते. And loss of weight is equal to weight of liquid displaced. जेवढं वेट बॉडीचं लॉस झालंय तेवढंच लिक्विड त्या लिक्विड कंटेनर मधून बाहेर पडतं. ओके. तर आता हा जो पार्ट आहे तो आपण पाहूया काय नक्की घडतं इथं. तर स्टेटमेंट आपण पाहिलं होतं आर्किमिडीज प्रिन्सिपलचं. आर्किमिडीज प्रिन्सिपल मध्ये कशामुळे हे असं घडतंय? तर द अपवर्ड बियॉन्ड फोर्स असतो. कशामुळे घडतंय? तर अपवर्ड बियॉन्ड फोर्स त्याला म्हणतात. बियॉन्ड फोर्स का? बियॉन्ड फोर्स दॅट एक्झर्टेड ऑन अ बॉडी इमर्ज इन अ लिक्विड. काय केली ती बॉडी आपण? इमर्ज केलेली आहे, लिक्विड मध्ये इमर्ज केलेली आहे. वेदर पार्शियली और फुल्ली. दुसरं स्टेटमेंट आहे, इज इक्वल टू वेट ऑफ द फ्लुइड किंवा लिक्विड that of the body displaces and acts in a upward direction and at the center of mass of the displaced liquid. तर हे स्टेटमेंट थोडंसं मोठं वाटतंय, पण घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. आपण हे 2 नंबरचं जे स्टेटमेंट पाहिलंय, when body is immersed completely or partially, हे स्टेटमेंट लक्ष द्या. when body is immersed, in body is partially or completely immersed. immerse करणे म्हणजे काय करणे? बुडवणे. लिक्विड मध्ये काय करायचे? बुडवायचे आपल्याला ते. इन अ लिक्विड इट लॉस. लॉस करणे म्हणजे काय करणे? वेट काही तिथं लॉस होऊन जातं. ठीक आहे. द लॉस ऑफ वेट. आता इथं काय म्हटलंय? लॉस ऑफ वेट. शब्द पहा, हा शब्द महत्वाचा आहे. लॉस ऑफ वेट इज इक्वल टू काय? द वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस. हा शब्द महत्वाचा आहे. वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस. एवढंच स्टेटमेंट मधलं हे एवढं वाक्य फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. लॉस ऑफ वेट. लॉस ऑफ वेट म्हणजे बॉडी आपण लिक्विड मध्ये हे केल्यानंतर लॉस ऑफ जे वेट, जेवढं वेट लॉस झाले. कशाचं? लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी. कशाचं वेट लॉस होत आहे? बॉडीचं वेट लॉस होत आहे. तेवढंच लिक्विड काय होतं? डिस्प्लेस होत आहे. बरोबर. द वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस. बॉडीचं जेवढं वेट लॉस झालंय तेवढंच वेट असलेलं लिक्विड काय होतं? त्या लिक्विड कंटेनर मधून बाहेर पडतं. पाहूया आपण. मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं त्याच्यातलं थोडंसं डायग्रामॅटिकली. तर डायग्राम समजून घ्या. या ठिकाणी छोटीशी एक डायग्राम दाखवलेली आपल्याला. काय केलेलं आहे? एक लिक्विड कंटेनर घेतलेलं आहे. काय केलं आपण? हे लिक्विड कंटेनर घेतलेलं आहे. ह्या लिक्विड कंटेनर मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉटर घेतलंय. काय घेतलंय? वॉटर घेतलंय. आणि या ठिकाणी आपण ह्या बॉडीचं वेट किती आहे? तर वेट आहे बॉडीचं 7 kg. ही एक बॉडी आहे. सपोज दिस इज बॉडी विच इज इमर्ज इन अ लिक्विड. आता ही बॉडी काय करायची? आपल्याला लिक्विड मध्ये बुडवायची आहे. इथं लिक्विड मध्ये ती बुडवलेली दाखवलेली आहे. दिसतंय सगळ्यांना? आता
या ठिकाणी त्या बॉडीचं वेट किती आहे 7 kg. किती सांगितलंय 7 kg. किती किलोग्राम आहे पहा 7 kg एवढं वेट आहे त्या बॉडीचं. ठीक आहे. दिस इज बॉडी विच इज इमर्ज इन अ लिक्विड वॉटर. वॉटर मध्ये काय केलेली आहे डीप केलेली आहे. आणि 7 kg कुठं दिसतंय तुम्हाला नोट डाऊन करा बरं कुठं दिसतंय. हो इथं दिसतंय 7 kg दाखवलंय पहा. याचा पॉइंटर दिसतोय आपल्याला किती आहे हा 7 kg दाखवतोय आपल्याला. किती केजी दाखवतोय 7 kg एवढं वेट दाखवतोय. आता ही बॉडी काय करणार आहोत आपण ह्या लिक्विड मध्ये इमर्ज करणार आहोत. इमर्ज करणे म्हणजे डीप करणे बुडवणे. त्याच्यामध्ये बुडवल्यानंतर काय होईल बाळांनो पहा या ठिकाणी हे वेट किती होतं सुरुवातीला 7 kg होतं. आता इथं वेट किती दाखवतोय 4 kg. किती वेट दाखवतोय 4 kg. वेट हिअर 4 kg. आता वेट 4 kg दाखवतोय. सुरुवातीला किती होतं 7 kg. 7 kg मधून किती केजी मायनस झाले या ठिकाणी इथं 4 दाखवतोय बरोबर आहे. म्हणजे किती केजी वेट लॉस झालंय 3 kg एवढं वेट काय झालंय लॉस झालंय. आणि हे 3 kg वेट कशामुळे लॉस झालंय तर ते झालंय बियॉन्ड फोर्स मुळे. कशामुळे बियॉन्ड फोर्स मुळे. बियॉन्ड फोर्स त्याला म्हणतात. आणि हा बियॉन्ड फोर्स किती असतो तर तो या ठिकाणी तुमचा 3 kg होता. आता तुम्ही म्हणाल सर फोर्स तर न्यूटन मध्ये घेतात. हो फोर्स न्यूटन मध्ये घेतात कारण आपल्याला माहिती आहे W इज इक्वल टू mg. वेट घेतलंय आपण हे काय W आणि एक प्रकारचा काय हा फोर्स आहे. तर तो किती आहे 3 kg. आता 3 kg एवढं वेट लॉस झालंय तेवढंच लिक्विड काय झालं पाहिजे या ठिकाणी बाहेर पडतंय पहा 3 kg ऑफ वॉटर दाखवलंय. किती दाखवलंय 3 kg वॉटर किती डिस्प्लेस होतंय 3 kg एवढं वॉटर डिस्प्लेस होतंय. इथं लक्ष द्या चांगलं व्यवस्थितपणे 3 kg ऑफ वॉटर डिस्प्लेस झालेलं आहे. म्हणजे जेवढं वेट बॉडीनं लॉस केलं होतं इथं बॉडीचं वेट किती लॉस झालं होतं आठवतंय 3 kg. किती आहे 3 kg एवढं वेट लॉस झालेलं आहे. आणि तेवढंच लिक्विड काय होतं बाहेर पडतं. आता आर्किमिडीज प्रिन्सिपल हा कन्सेप्ट आपल्यासाठी कसा महत्वाचा आहे लक्ष द्या सगळ्यांनी. आता आर्किमिडीज प्रिन्सिपल मध्ये आपल्याला बियॉन्सी फोर्स महत्वाचा आहे. द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड. कोण एक्झर्ट करतं लिक्विड करतं. आपण पाण्यामध्ये आपण पोहायला जातो. पोहायला गेल्यानंतर आपल्याला कसं हलकं हलकं वाटतं. कशामुळे वाटतं तर जो फोर्स असतो तो फोर्स कोणता बियॉन्ड फोर्स बरोबर आहे. द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड डिस्प्लेस व्हेन बॉडी इज इमर्ज इन अ लिक्विड इज कॉल्ड बियॉन्सी किंवा बियॉन्सी फोर्स. हा फोर्स कोणता असतो बियॉन्सी. आणि बियॉन्सी फोर्स मुळे जी प्रॉपर्टी आपल्याला दिसून येते त्याला बियॉन्सी असं म्हटलं जातं. ठीक आहे. अँड ड्यू टू दिस देयर इज अपरंट लॉस. अपरंट लॉस का म्हटलं याला अपरंट म्हणजे एक्झॅक्ट म्हणता येणार नाही आपण अंदाज म्हणजे म्हणतो. मगाच्या याच्यामध्ये पाहिलं आपण किती केजी वेट लॉस झालं होतं 3 kg. ठीक आहे. सपोज आपण एक एक्झाम्पल पाहूया. ओके सपोज there is a one person okay which having the weight 60 kg. एक व्यक्ती आहे बरोबर आहे. one person which having the weight or mass म्हणा आपण त्याला मास म्हणा किंवा वेट म्हणा. मास आणि वेट मधला फरक तुम्ही मेकॅनिक्स मध्ये शिकलेला आहात. मास आणि वेट मध्ये काय फरक आहे बरोबर आहे. वेटच म्हणूया आपण याला. ठीक आहे. वेट किती आहे 60 kg एवढं त्या माणसाचं वेट आहे बरोबर. आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर त्या माणसाचं वजन किती भरलं तर 57 किलो भरलं. ठीक आहे. आता इथं वेट किती लॉस झालंय तर 3 kg एवढं वेट काय झालेलं आहे मित्रांनो लॉस झालेलं आहे. ते म्हणा 3 kg होतं का नाही कदाचित ते वजन या ठिकाणी 58 किलो सुद्धा भरेल. ठीक आहे. 2च kg या ठिकाणी वेट लॉस झालेला असेल म्हणजे वेट लॉस झालाय. आता हा जो वेट लॉस झालाय तेवढंच लिक्विड त्या लिक्विड कंटेनर मधून काय होतं बाहेर पडतं. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. इथं लिक्विड किती बाहेर पडलं होतं 3 kg एवढं बाहेर पडलं होतं. आर्किमिडीज प्रिन्सिपल तुम्हाला समजलं का. आणि आर्किमिडीज प्रिन्सिपलचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर डे टू डे लाईफ मध्ये कुठे वापरलं जातं तर शिप डिझायनिंग मध्ये वापरलं जातं. जहाज बांधणीमध्ये बियॉन्सी फोर्स किती आहे त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बियॉन्सी फोर्स किती अप्लाय होणार आहे हे कशावर अवलंबून असतं तर सगळ्यांना माहिती आहे एखादी बॉडी लिक्विड वरती तरंगते आपण त्याला म्हणतो बरोबर. फ्लोट होते केव्हा फ्लोट होते जेव्हा त्याची डेन्सिटी कमी असेल तेव्हा बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम बरोबर आहे. आता जर मास वाढलं बरोबर आहे तर आपल्याला सॉरी मास जर वाढलं तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो. मास जर वाढवलं तर आपल्याला काय करावं लागेल व्हॉल्यूम सुद्धा काय करावं लागेल काय करावं लागेल
वाढवावं लागेल. ठीक आहे. जर व्हॉल्यूम वाढलं तर आपल्या व्हॉल्यूम जेवढं तुम्ही कमी कराल तेवढी डेन्सिटी तुम्हाला जास्त मिळेल आणि जेवढी डेन्सिटी जास्त असेल तेवढी ती बॉडी लिक्विड मध्ये मर्ज होईल. बरोबर आहे. खाली बुडून जाईल ती आणि आपल्याला डेन्सिटी काय करायची असते कमी करायची असते. आर्किमिडीज प्रिन्सिपल आपल्याला ते सांगतं की आपल्याला डेन्सिटी काय करावं लागते कमी करावं लागते आणि जेवढी डेन्सिटी कमी तेवढं ती बॉडी त्या लिक्विड याच्यावरती काय होते तरंगते त्या ठिकाणी. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हा आर्किमिडीज प्रिन्सिपलचा कन्सेप्ट होता. मित्रांनो आपण जाणार आहोत चॅप्टरच्या नावाकडे विस्कोसिटी. बरोबर आहे. कारण आपलं टॉपिक युनिट नंबर 1 काय आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनडीटी. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली होती इलॅस्टिसिटी. आता आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे विस्कोसिटी. विस्कोसिटीचा अर्थ काय मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया की समजा ते समजून सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन लिक्विड सांगतो. एक लिक्विड घेतलं तुम्ही वॉटर. बरोबर आहे. आणि दुसरं लिक्विड घेतलं तुम्ही ऑइल. मागच्या याच्यामध्ये मला मी एक्झाम्पल सांगितलं होतं. बरोबर आहे. आता वॉटर आणि ऑइल मध्ये काय फरक आहे तर वॉटर हे लिक्विडच आहे. बरोबर आहे. आणि ऑइल सुद्धा लिक्विड आहे पण आपण या ठिकाणी ऑइलला काय म्हणू शकतो तर ऑइलला आपण म्हणू शकतो फ्लुइड. का म्हणू शकता फ्लुइड ऑइल घ्या तुम्ही हे घ्या काय म्हणतो आपण त्याला वॅक्स किंवा हनी घ्या. बरोबर आहे. हनी म्हणजे काय मध. तर मध हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे की फ्लुइडचं एक्झाम्पल आहे. सहज वाहून जात नाही. तर त्याचं हे पाहायचं असेल तुम्हाला तर डायग्रामॅटिकली लक्ष द्या. Viscosity is a property that represent the internal resistance of the fluid to the motion. Viscosity ही प्रॉपर्टी काय इंडिकेट करते आपल्याला की इंटरनल रेजिस्टन्स असतो. लिक्विड लेअर मध्ये काय असतो लिक्विड मध्ये रेजिस्टन्स असतो. ठीक आहे. समजा तुम्ही या ठिकाणी एक लिक्विड घेतलेलं आहे. बरोबर आहे. समजा तुम्ही इंक घेतली शाई घेतली. बरोबर आहे. इंक. तर या ठिकाणी इंक जर आपण पाहिली तर त्याचा थिकनेस खूप पातळ असते. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला ती सहजासहजी इथं ड्रॉप होताना दिसते. पण ऍज कम्पेअर्ड टू दिस इंक देयर इज हनी. बरोबर आहे. जर तुम्ही मध घेतलं तर मध सहजासहजी वाहून जातं का मित्रांनो नाही जात. फक्त इथे इंक असेल किंवा इथेनॉल असेल हे लिक्विड दाखवलेलं आहे. ठीक आहे. निळ्या रंगाचं इथेनॉल असेल. बरोबर. तर ह्या ठिकाणी ते सहजासहजी खाली पडत आहे. पण इथं हनी खाली पडताना दिसतोय का नाही दिसत. तर हे कशामुळे होतंय तर हे होतंय कशामुळे तर फ्लुइड हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी हे होतं रिप्रेझेंट होत आहे. आणि दिस इज हॅपनिंग ड्यू टू द विच प्रॉपर्टी दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ विस्कॉसिटी. कशामुळे घडतंय विस्कॉसिटी या प्रॉपर्टी मुळे घडतंय. मला अंडरस्टँड yes we are going repeat again definition of the viscosity. Viscosity is a property of the fluid. काय म्हटलंय viscosity is a property of fluid किंवा liquid by virtue of which the internal frictional force acts between different layers. Internal frictional force म्हटलंय which oppose. महत्वाचा शब्द काय अपोज. अपोज करणे म्हणजे काय करणे अपोज करतोय. ऑब्जेक्टिव्हला हा एक महत्वाचा क्वेश्चन विचारला जातो की विस्कोसिटी मध्ये दोन लिक्विड लेअर एकमेकाला काय करत असतात अपोज करत असतात किंवा त्यालाच आपण दुसरा शब्द काय वापरू शकतो रेजिस्ट करत असतात. रेजिस्ट. रेजिस्ट म्हणजे अडथळा निर्माण करत असतात. जसं करंट वाहून जाताना अडथळा निर्माण कोण करतो रेजिस्टर. बरोबर. आणि त्याची प्रॉपर्टी काय म्हणतो आपण त्याला रेजिस्टन्स. तसं विस्कोसिटी मध्ये सुद्धा एक फोर्स असतो त्याला विस्कस फोर्स म्हणतो. तो फोर्स काय करत असतो त्या लिक्विड लेअरला अपोज करत असतो. बरोबर आहे. दोन लिक्विड लेअर असे वाहून चाललेले असले. बरोबर आहे. दोन लिक्विड लेअर घेतले आपण समजा. बरोबर आहे. तर त्या लिक्विड लेअरला दुसरा लिक्विड लेअर काय करत असतो अपोज करत असतो. सपोज these are two liquid layers. We are आपण जरा डार्क दाखवतो. ठीक आहे. हा एक लिक्विड लेअर आहे आणि दुसरा एक लिक्विड लेअर आहे मित्रांनो. ठीक आहे. आता दोन लिक्विड लेअर वेगवेगळे आहेत. याची वेलॉसिटी समजा v असेल तर याची v मायनस dv. dv म्हणजे काय चेंज इन वेलॉसिटी. dv म्हणजे काय चेंज इन वेलॉसिटी. आता दोघांमधलं अंतर किती असेल तर dx. dx इज अ व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू लिक्विड लेयर्स. dx म्हणजे काय व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू लिक्विड लेयर. हा लिक्विड लेअरला समजा आपण p1 म्हटलं या लिक्विड लेअरला आपण p2 म्हटलं. दोन लिक्विड लेअर घेतले तर एकाची वेलॉसिटी v असेल दुसऱ्याची वेलॉसिटी काय v मायनस dv. कसं हे तर मित्रांनो समजा तुम्ही हा एक लिक्विड कंटेनर आपण कन्सिडर करूया. मी ही डायग्राम कंप्लीट करून दाखवतो तुम्हाला.
पाईप घेतलेला आहे. सपोज दिस इज अ पाईप इन विच हा काय पाईप आहे आणि या पाईप मधून लिक्विड काय होतंय फ्लो होतोय. या पाईप मधून लिक्विड काय होतंय फ्लो होतोय लेफ्ट टू राईट. आता जात असताना याची वेलोसिटी जसं जसं तुम्ही हा वरचा रिजन कसा आहे टॉप रिजन आहे आणि हा काय बॉटमला, जसं बॉटमला जाल तसं लिक्विडची वेलोसिटी काय होत जाते डिक्रीज होत जाते. आणि हा जो वेलोसिटी मध्ये जो डिफरन्स तयार होतोय तर त्याला काय म्हटलं जातं त्याच्याकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा पहा विस्कोसिटी. विस्कोसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड by virtue of which internal frictional force acts between its different layers which oppose the relative motion. काय शब्द महत्वाचा या ठिकाणी रिलेटिव्ह मोशन. मोशनला काय करतो अपोज करतो आणि त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं मित्रांनो विस्कोसिटी असं म्हटलं जातं. विस्कोसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड इन विच टू लिक्विड लेयर्स अपोज टू इच अदर by which force viscous force. Viscosity of fluid is a measure of resistance. मगाशी मी सांगितलं होतं अपोज करतो म्हणजे काय होतं रेजिस्टन्स होतं आणि रेजिस्टन्स कशामुळे होतं डिफॉर्मेशन ऍट द गिवन रेट. डिफॉर्मेशन होतं म्हणजे काय होतं की दोन लिक्विड लेअर आपले मस्तपैकी चाललेले असतात बिचारे बरोबर आहे आणि ते लिक्विड लेअर जात असताना तर याच्यामध्ये एवढं जास्त काही डिस्टन्स नसतं नॉर्मल ते एकमेकाला चिपकून चाललेले असतात. आपण इथं थोडेसे डिस्टन्स दाखवले त्याच्यामध्ये आपल्याला समजून येण्यासाठी किंवा प्रॅक्टिकली आपण समजून घेण्यासाठी. थेरॉटिकली कन्सेप्ट प्रॅक्टिकली तसं काय ते फार एकमेकांपासून दूर नसतात. दोन लिक्विड लेअर तसे जवळजवळ चाललेले जातात शेजारी शेजारीच असतात बरोबर. फक्त ते एकमेकाला पण या ठिकाणी हा पाईप दाखवलाय दिसतोय हा जाड पाईप दिसतोय. दिस इज अ पाईप सॉरी. इथून लिक्विड काय होतंय फ्लो होत आहे. देयर इज अ फ्लो ऑफ द लिक्विड. लिक्विड फ्लो होत आहे. ठीक आहे. आता दोन लिक्विड लेअर एकमेकाला काय करतात इथं रेजिस्ट करतात. रेजिस्टन्स तयार होतो आणि रेजिस्टन्स कशामुळे तयार होतो तर ड्यू टू द रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन मध्ये असल्यानंतर तरच त्याच्यामध्ये हा अपोज होतात दोन लिक्विड लेअरला. तुम्हाला जर याचं चांगले एक्झाम्पल जर पाहिजे असेल की आपण पाहिलं असेल की नदीच्या पाण्यामध्ये जो प्रवाह असतो नदीचा पाण्याचा प्रवाह बरोबर आहे तर वरच्या लेअरला जर पाहिलं तर पाणी खूप वेगाने वाहत असतं. परंतु जसं जसं तुम्ही खाली जाल बरोबर आहे नदीच्या याच्याकडे पृष्ठभागाकडे तळाकडे तर जसं जाल तसं लिक्विडचा जो वेग असतो तो कमी होत जातो. आणि सगळ्यांनी आपण बालपणी पाहिलं असेल जे ग्रामीण भागातील आहेत ज्यांच्या घराशेजारी नदी वगैरे आहे किंवा ओढा असेल बरोबर आहे तर मित्रांनो ते जे पाण्यामध्ये मासे असतात पाहिलं असेल तुम्ही तळाला असतात बरोबर आहे ते अतिशय संत गतीने पाणी खाली वाहत असतं त्याच्यामध्ये खालून वाहत असतं म्हणजे हे करतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा ते मासे काय होतात पोहत पोहत जातात. ते जर सरफेसला असते तर ते वरून वाहून गेले असते बरोबर. ते बॉटमला असल्यामुळे काय होतंय खालून वाहून जातात म्हणजे सॉरी खालून पोहत पोहत जातात उलट्या दिशेला. तर अशा पद्धतीने हा विस्कोसिटी कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी डे टू डे लाईफ मध्ये समजून घेता येईल. त्याच्यानंतर आता आपल्याला अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट पाहायचा आहे तो म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारली जाते. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय तर द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. महत्त्वाचा शब्द काय रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये बदल झालाय कितीने बदल झालाय डीव्ही. मगाशी आपण डायग्राम मध्ये दाखवलं होतं डीव्ही इज अ चेंज इन व्हेलॉसिटी बरोबर. विथ डिस्टन्स इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स. आता डिस्टन्स कसं असणार आहे तुमचं व्हर्टिकल डिस्टन्स आहे. कसं डिस्टन्स आहे व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू लिक्विड लेयर्स. दोन लिक्विड लेअर मधील जे डिस्टन्स आहे त्या दोघांचा भागाकार म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. dx म्हणजे काय व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू लिक्विड लेयर्स. dv बाय dx dv अपॉन dx इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. डिनोटेड बाय g. g अक्षराने डिनोट केलं जातं. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय तर इट इज अ रेशो ऑफ dv. dv म्हणजे काय चेंज इन व्हेलॉसिटी अँड dx. dx म्हणजे काय व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू लिक्विड लेयर्स. dv बाय dx हा जो भागाकार असतो तो नेहमी काय राहतो मित्रांनो कॉन्स्टंट राहतो. समजलं सगळ्यांना ओके. आता डिफरन्स इन व्हेलॉसिटी बिटवीन ऍडजसंट लिक्विड लेयर्स इज नोन ऍज अ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. dv बाय
dx. ठीक आहे, आपण अशी पण डेफिनेशन सांगू शकतो. तर हा जो भागाकार आहे dv आणि dx चा, तो नेहमी काय राहतो, कॉन्स्टंट राहतो, आणि त्या भागाकाराला काय म्हटलं जातं, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं युनिट काय असतं, आता तो सगळ्यांना माहिती आहे व्हेलॉसिटी युनिट काय असतं मित्रांनो. आपण याच्यामध्ये घ्या, एमकेएस युनिट मध्ये मीटर पर सेकंद. काय युनिट आहे, मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी काय, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद, आणि सीजेची युनिट काय असतं, सेंटीमीटर पर सेकंद. सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आता व्हेलॉसिटी एकक आहे मीटर पर सेकंद, आणि डीएक्स म्हणजे काय, डिस्टन्स. आता डिस्टन्स युनिट काय असतं, तर डिस्टन्स असतं मीटर मध्ये, आणि या दोघांचा भागाकार पहा बरं, मीटर मीटर काय होईल, कॅन्सल होईल, आणि 1/सेकंद हे त्याचं युनिट राहील. 1/सेकंद, 1 डिवायडेड बाय सेकंद. आणि म्हणून आपण या ठिकाणी युनिट म्हटलंय, एसआय युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज पर सेकंद, किंवा 1 डिवायडेड बाय सेकंद, किंवा सेकंद इनवर्स. आपण 1 सेकंद असेल तर कसं लिहू शकतो, सेकंदचा घातांक -1 लिहू शकतो. ठीक आहे, सेकंद इनवर्स असं सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे, सेकंद इनवर्स, किंवा 1 डिवायडेड बाय एस. एस म्हणजे काय, सेकंद. लक्षात ठेवा, कीप इन माइंड दॅट. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं युनिट ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. ठीक आहे, द युनिट किंवा द एसआय युनिट ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज डॉट 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 पर सेकंद. थेरी मध्ये असंच लिहितात, पर सेकंद असं लिहिलं जातं, किंवा 1 डिवाइड बाय सेकंद लिहिलेलं असेल तर डोळे दाखवून लक्षात ठेवा मित्रांनो, व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं युनिट पर सेकंद. कारण ह्या चॅप्टर मध्ये जास्त युनिट नाही आहेत. आपण विस्कॉसिटी हा कन्सेप्ट पाहतोय, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, लक्ष द्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण विस्कॉसिटी कन्सेप्ट मगाशी मी तुम्हाला डायग्रामॅटिकली समजून सांगितलं होतं, की एक छोटीसा आपण या ठिकाणी पहा, पिक्चर, या पिक्चर मध्ये काय दिसतंय, तर हे लिक्विड घेतलेलं आहे, बरोबर. तुम्ही इथेनॉल घेतलं किंवा वॉटर घेतलं, बरोबर आहे, ते सहजासहजी वाहून जातं. त्याच्याऐवजी आपण जर हनी घेतलं, किंवा स्लरी किंवा पेस्ट घेतले आपण, तर ते सहजासहजी वाहून जात नाही, बरोबर आहे. हे लिक्विड कसं असतं, विस्कस असतं. विस्कस म्हणजे चिकट असतं, ऍज कम्पेअर टू इथेनॉल किंवा वॉटरच्या तुलनेने हे कसं आहे, थोडंसं चिकट असतं. हे याला आपण लिक्विड म्हणूया. ठीक आहे, तुम्ही मला सर लिक्विड पण म्हणतात, फ्लुइड पण म्हणतात, काय हे चाललंय. लिक्विड म्हणजे फ्लुइड असतं, फक्त दोघांच्या प्रॉपर्टीज मध्ये थोडासा फरक असतो, तो एक लक्षात घ्या सगळ्यांनी. आता विस्कस यालाच काय म्हटलं आपण, विस्कस फ्लुइड म्हटलेलं आहे. फ्लुइड सहजासहजी वाहून जात नाही. ठीक आहे, तर लिक्विड आणि फ्लुइड मध्ये तुम्हाला डिफरन्स समजला असेल. मित्रांनो, आपण जाऊया पुढच्या कन्सेप्ट कडे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. काय पाहायचं आपल्याला, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आता न्यूटन या शास्त्रज्ञाने विस्कॉसिटीचा स्टडी केला. तर तुम्ही म्हणा सर न्यूटन कुठं कुठं होता, अरे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेव्हिटी आहे, बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशनल लॉ आपण पाहिलाय. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे, बरोबर आहे. न्यूटन मॅथमॅटिक्स मध्ये पण आहे, न्यूटनचे बरेचसे कन्सेप्ट. आता आपण विस्कॉसिटी मध्ये न्यूटनचा स्टडी काय होता तो आपण पाहूया. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी हा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी हा आपण कन्सेप्ट पाहतोय. आता न्यूटनने काय सांगितलं, विस्कस फोर्स. मगाशी काय सांगितलं तुम्हाला मी, विस्कस फोर्स. कोणता फोर्स आहे, विस्कस फोर्स डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स. विस्कस फोर्स कशावर अवलंबून असतो, तर विस्कस फोर्स डिपेंड्स अपॉन द एरिया. आता एरिया कुठला असणार आहे, मगाशी आपण डायग्राम पाहिली होती. आपण एक लिक्विड लेअर घेतला, एक पाईप घेतला समजा, बरोबर आहे. त्या पाईप मध्ये काय होतंय, लिक्विड असं वाहून जात आहे, असं चाललेलं आहे, छानपैकी दिसतंय ना. वा, तुम्ही सर्वजण लक्ष देत आहात, कन्सिडर करूया, देताय ना. हो, छानपैकी, मस्त मस्त. तर या ठिकाणी लिक्विड आहे, बरोबर आहे. आणि आपण एक लिक्विड कंटेनर घेतलाय, त्याचा एरिया आपण क्रॉस सेक्शनल एरिया म्हणता येईल आपल्याला, किंवा एरिया घेऊ आपण, क्रॉस सेक्शनल नाही म्हणता, तर एरिया म्हणूया. त्याचा एरिया घेतला आपण, ए इज द एरिया. देन व्हेलॉसिटी ग्रेडियंट डीव्ही बाय डीएक्स. डीव्ही बाय डीएक्स तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे. जो लिक्विड लेअर आहे त्या दोघांमधलं अंतर डीएक्स असेल, आणि याची व्हेलॉसिटी व्ही, आणि याची व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी काय असेल, डीव्ही, बरोबर आहे. चेंज इन व्हेलॉसिटी काय असेल, व्ही प्लस डीव्ही आपण याला म्हणूया. तर चेंज इन व्हेलॉसिटी डीव्ही असेल. ठीक आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड व्ही अँड देअर चेंज इन व्हेलॉसिटी डीव्ही. ठीक आहे, आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे दोघांमधलं, डीएक्स. आर यू अंडरस्टँड. तर viscous force is directly proportional to the area.
पहिलं वाक्य काय सांगतं, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया अँड इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी ग्रेडियंट. अजून कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, वेलोसिटी ग्रेडियंट dv बाय dx. डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण म्हटलं dv बाय dx. Viscous force directly proportional to area and viscous force directly proportional to dv by dx. Newton's law of viscosity, F directly proportional to area and F directly proportional to dv by dx. What is dv by dx? dv by dx means velocity gradient. Viscous force directly proportional to area and viscous force directly proportional to velocity gradient. आता आपण मित्रांनो हे दोन स्टेटमेंट या ठिकाणी पाहिले. काय काय, F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A and F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dv by dx. आता हे कंबाईन जर केले आपण ते दोन्ही फॅक्टर, तर आपल्याला फॉर्म्युला मिळतोय F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A dv by dx. आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन कंबाईन केले, इथं दोघांचं एकत्र केलेलं आहे. पहा, A कुठून आला, इथून A आलेला आहे आणि dv by dx कुठून आला, त्या दोन दुसऱ्या स्टेटमेंट वरून. त्याला दोन नंबरचं स्टेटमेंट म्हणूया, इक्वेशन किंवा एक नंबरचं इक्वेशन म्हणूया. आणि दोन इक्वेशन आपण काय केले, कंबाईन केले, तर आपल्याला मिळालं पहा F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A into dv by dx. You remove this proportionality constant. How to remove this proportionality constant? We get a constant. आपण जर proportionality constant जर घेतला तर आपल्याला घ्यावा लागेल इथं इटा. सर इटा कुठं पाहिला होता, मागच्याच याच्यामध्ये पाहिला आपण. इटा कुठं होता, कुठं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी मध्ये पाहिला होता. इथं पण आपण तोच सिम्बॉल वापरतो, कन्फ्युज व्हायचं काय कारण नाहीये. इटा इज कॉल्ड एज अ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. काय घेतलं आपण, इटा इज अ constant and it is called constant of proportionality and it is called as a coefficient of viscosity. काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागेल ना, त्यालाच म्हटलं जातं coefficient of viscosity. आणि फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता, पहा इथं काय फॉर्म्युला मिळाला होता, F is equal to constant eta into A into dv by dx. Correct? Okay. And what is eta? Eta is called as a coefficient of viscosity. Eta is called as a coefficient of viscosity. Here formula for coefficient of viscosity, eta is equal to F upon A into dv by dx. मॅथ मध्ये असे फॉर्म्युले पाहिले असतील तुम्ही. मॅथ मध्ये छोटे छोटे म्हणजे मोठे फॉर्म्युला असतात, त्या तुलनेने आपल्याकडे फिजिक्स मध्ये फॉर्म्युले छोटे छोटे आहेत. फक्त व्यवस्थितपणे समजून घ्या. जास्त काही फॉर्म्युले नाहीत आपल्या पूर्ण चॅप्टर मध्ये, परंतु छोटे छोटे जरी असले तरी तुम्हाला ते अंडरस्टँड होण्याजोगे आहेत. थीटा इज इक्वल टू F अपॉन A इंटू dv by dx. ठीक आहे, न्यूमरेटरला काय F आहे आणि डिनॉमिनेटरला काय घेतले आपण, A इंटू dv by dx. व्हॉट इज eta? Eta is called as the coefficient of viscosity. What is F? F is called as the viscous force. What is A? A is called as the area and dv by dx is called velocity gradient. आता आपल्याला जायचंय पुढल्या कन्सेप्ट कडे, तो म्हणजे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीची डेफिनेशन. जाऊया आपण कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीच्या डेफिनेशन कडे. तत्पूर्वी परत एकदा मी तुम्हाला घेऊन जातोय न्यूटन्स लॉ कडे. न्यूटन्स लॉचं स्टेटमेंट आपल्याला पाहायचंय. न्यूटन्स लॉ स्टेटमेंट काय सांगतंय आपल्याला, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया अँड विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ग्रेडियंट. दोन शब्द लक्षात ठेवा, एक म्हणजे एरिया आणि दुसरा वेलोसिटी ग्रेडियंट. आणि कोण डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं तर फोर्स. बरोबर आहे, काय सांगितलं, विस्कस फोर्स. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. ठीक आहे, आपण इथं समजून घेऊया परत एकदा. अँड विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dv by dx. चेक युअर अंडरस्टँडिंग, समजून घ्या. आता इट्स व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द लिक्विड. आता समजा आपण एरिया हा युनिट घेतला, एरियाची व्हॅल्यू काय घेतली आपण, 1 घेतली. एरिया किती घेतला तुम्ही, 1 घेतला. एरिया किती घेतला, 1 घेतला. आणि dv by dx सुद्धा काय घेतला, 1 जर घेतला. बरोबर आहे, तर आपल्याला काय इक्वेशन मिळतं पहा बरं इटाचं. इटा इज इक्वल टू फोर्स F अपॉन A इंटू dv by dx. हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. ठीक आहे, आता इथं जर आपण हे 1 आहे, हे याची व्हॅल्यू पण 1 आहे. both the values are 1. Area is unit, dv by dx is unit. You get eta is equal to F and coefficient of viscosity is equal to force. Here minus sign indicate the value, negative sign in म्हणजे आपल्याला जर पाहिलं
ज्या दिशेला फोर्स अप्लाय केलाय, पहा तुम्ही फोर्स हा कोणत्या बाजूला असेल, विस्कस फोर्स तो लिक्विड लेअर मध्ये असेल, तो कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, तर विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया आणि विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी बाय एक्स. हा कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला समजला असेल. तर मित्रांनो आता जाऊया आपण प्रॉपर डेफिनेशन कडे. डेफिनेशन ऑफ द विस्कोसिटी. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज विस्कस फोर्स और विस्कस ड्रॅग पण त्याला म्हटलं जातं. विस्कस फोर्स, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी is defined as viscous force. डेफिनेशन समजून घ्या, एक एक पार्ट आपण समजून घेऊया. ही डेफिनेशन समजून घेत असताना फॉर्म्युल्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आहे का सगळ्यांचं लक्ष असेल? कारण तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसलेला. फिजिक्सचं लेक्चर करत असताना लक्षात ठेवा, मॅथ्सचं लेक्चर करत असताना किंवा केमिस्ट्रीचं लेक्चर करत असताना किंवा मेकॅनिक्सचं लेक्चर करत असताना सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना. डिप्लोमा इंजिनिअरिंग करत असताना तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही ऐकला समजला असं होणार नाही. पहिल्या सेमिस्टरचे कन्सेप्ट हे थ्योरेटिकल होते, बेसिक होते. ठीक आहे, इंग्लिश सारखा विषय असेल, फिजिक्स मधले छोटे छोटे कन्सेप्ट होते, वाचला आणि लक्षात राहिलं. पण अप्लाइड सायन्स मध्ये किंवा अप्लाइड मेकॅनिक्स किंवा अप्लाइड मॅथमेटिक्स मध्ये मात्र तुम्हाला न्यूमेरिकल जास्तीत जास्त सॉल्व्ह करावं लागतील. सर तुम्ही लेक्चर मध्ये घेता येतं, आम्ही पाहतोय ऐकतोय समजलं असं होणार नाही. तुम्हाला लेक्चर चालू असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसावंच लागेल. बरोबर आहे, म्हणले आम्ही बसमध्ये प्रवास करतोय, गाडीवर याच्यात आहेत, ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला तो कन्सेप्ट समजत असेल, बरोबर आहे, तरी सुद्धा तुम्ही घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा ते पाहू शकताय. ठीक आहे, आणि नोटबुक घेऊन बसा. पुन्हा लेक्चर ऑब्झर्व करत असताना काय करा, नोटबुक घेऊन बसा. आता विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हटलं होतं आपण, एरिया. विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी बाय डी एक्स म्हटलं होतं. आता कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीची डेफिनेशन पाहतोय, इटाची. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड एज विस्कस फोर्स F पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट डी बाय एक्स. आता एरिया किती घ्यायचा, 1 घ्यायचा, बरोबर आहे, आणि डी बाय एक्स ची व्हॅल्यू सुद्धा किती घ्यायची, युनिट घ्यायची. 1 आली पाहिजे. दोघांची व्हॅल्यू किती घ्यायच्या, युनिट व्हॅल्यू. एरिया इज इक्वल टू 1, ए इज इक्वल टू 1 आणि डी बाय एक्स सुद्धा काय घ्यायचं आपल्याला, 1 घ्यायचा आहे. आणि जर आपण ह्या दोन्ही व्हॅल्यू जर युनिट घेतल्या तर आपल्याला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी डेफिनेशन मिळते. द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया per unit velocity gradient. All of you understand? Yes. Then we are going to the SI unit of the coefficient of viscosity. Coefficient of viscosity चं SI unit काय आहे, तर न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. कसं आलं तर पहा, आता फोर्स युनिट काय असतं मित्रांनो, न्यूटन. ठीक आहे, जाऊया आपण त्या ठिकाणी. आपल्याला पाहायचं युनिट कडे आपल्याला जायचंय. थोडासा वेगळा पेन घेऊया, ठीक आहे. आता फोर्स युनिट काय असतं मित्रांनो, फोर्स युनिट काय, न्यूटन असतं. ठीक आहे. आता एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आणि याचं वेलोसिटी ग्रेडियंटचं युनिट काय आपल्याला माहिती आहे, काय युनिट आहे, पर सेकंद. आता हा पर सेकंद काय होईल, डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला आहे, सेकंद काय होईल, वरती जाईल, न्यूटन सेकंद होईल, डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर. अँड दिस इज unit of coefficient of viscosity. Keep in mind that. सर असं कुठेतरी पाहिलं होतं ना, कुठं पाहिलं होतं आपण, जरा थोडंसं कंपॅरिझन सांगतो तुम्हाला. आपण पाहिलं होतं स्ट्रेसचं युनिट काय होतं मित्रांनो, आठवतंय का, स्ट्रेसचं युनिट होतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेसचं युनिट काय होतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय नाहीये तर त्या युनिटला काय करायचं, फक्त सेकंद मल्टिप्लाय करायचं. दोन्ही पण युनिट सेमच आहे. पहा इथं न्यूटन पर मीटर स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केले आपण, सेकंद मल्टिप्लाय केले, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आता सीजीएस युनिट काय याचं, न्यूटनचं फक्त डाइन करा आणि मीटरचं काय करा, सेंटीमीटर करा, बरोबर आहे. तर डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेकंद, डाइन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. इट इज अ सीजीएस unit of coefficient of viscosity. काय, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे एसआय युनिट आणि सीजीएस युनिट डाइन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात ठेवा, न्यूटन सेकंद
पर मीटर स्क्वेअर आणि सीजीएस युनिट डाइन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता पुढच्या टॉपिककडे जाऊ आपण. आता न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरला डेका पॉइंट असं म्हटलं जातं. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरला डेका पॉइंट म्हटलं जातं. आता 1 डेका पॉइंट इज इक्वल टू 1 सेकंद पर मीटर स्क्वेअर. सॉरी 1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. काय 1 डेका पॉइंट इज इक्वल टू 1 डेका points is equal to 1 Newton second per meter square. Keep in mind that. एक डेका पॉइंट किती असतो? 1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर असतो. त्याच्यानंतर सीजीएस युनिट काय असतं याचं तर पॉइंट असतं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं पहा. पॉइंट इज युनिट ऑफ डॉट डॉट डॉट. पॉइंट इज सीजीएस युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी किंवा विस्कोसिटीच म्हटलं जातं. फक्त विस्कोसिटी पण म्हटलं जातं. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीला नुसतं विस्कोसिटी हा शब्द कधी कधी वापरला जातो. ठीक आहे. तर विस्कोसिटीचं युनिट काय आहे? तर विस्कोसिटीचं युनिट न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. याचा युनिट न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर आणि सीजीएस युनिट डाइन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. डाइन सेकंद पर सेंटीमीटर. आता जाऊया आपण याच्या डायमेन्शनल फॉर्म्युल्याकडे. आपल्याला जायचं मित्रांनो डायमेन्शनल फॉर्म्युला बघूया आपण. ठीक आहे. युनिट सगळ्यांना समजलं का कसं आलंय? न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर समजलं असेल. सर्वजण हुशार आहात तुम्ही. ठीक आहे. कारण तुम्ही सर्वजण लेक्चर वेळोवेळी तुम्ही लेक्चर करत आहात, व्यवस्थितपणे ऑब्झर्व करत आहात. ठीक आहे. तर आपण जाणार आहोत याच्या डायमेन्शन्स कडे. ठीक आहे. जाऊया आपण डायमेन्शन्स कडे. तर डायमेन्शनल फॉर्म्युला पाहूया. डायमेन्शनल फॉर्म्युला काय आलेला आहे याचा? तर l रेस टू -1 m रेस टू 1 and t रेस टू -1. कसा आलाय? तर जरा आपण जाऊया फॉर्म्युलाकडे. ठीक आहे. तर मित्रांनो याचा फॉर्म्युला काय आहे? तर याचा फॉर्म्युला आहे न्यूटन फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. आता फोर्स युनिट काय असतं? न्यूटन. ठीक आहे. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि दुसरं काय? तर पर सेकंद याचं युनिट. आता न्यूटन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. न्यूटन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कशामध्ये असतं? तर डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये असतं. सगळ्यांना याचं डायमेन्शन न्यूटन फोर्सचं डायमेन्शन तुम्हाला कन्फ्युज न्यूटन सॉरी वर्क बद्दल सांगण्यात आलं. फोर्स या ठिकाणी पाहूया. तर फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. बरोबर आहे. तर त्याचे डायमेन्शन आपला डायमेन्शनल फॉर्म्युला फोर्सचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण डायमेन्शनल फॉर्म्युला आपण ऑब्टेन करूया. वेळ संपत आलेला होता त्यामुळे थोडंसं गडबड झाली. तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर फोर्स इज प्रोडक्ट ऑफ मास इंटू ऍक्सेलरेशन. सॉरी या ठिकाणी मास इंटू ऍक्सेलरेशन. आता मास जर घेतला आपण तर याच्या भाषेमध्ये आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय मिळतं? तर वेलोसिटी अपॉन टाइम. आणि वेलोसिटी म्हणजे काय? मीटर पर सेकंद स्क्वेअर या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आता जर याच्यानुसार आपण जर गेलं तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहूया फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला. तर LMT च्या भाषेमध्ये आता हा मीटर आहे इथं. बरोबर आहे. मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे L आला. त्याच्यानंतर मासचं काय असतं? m असेल आणि टाइमचं असेल t रेस टू -2 1 ठीक आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी मीटर स्क्वेअर. ठीक आहे. मीटर स्क्वेअर म्हणजे काय? तर मीटर स्क्वेअर म्हटल्यानंतर तुमचा l रेस टू 2 येईल या ठिकाणी. बरोबर आहे. त्याच्यानंतर पर सेकंद म्हणल्यानंतर इथं मास आहे का? इथं पुढे खाली नाहीये. m रेस टू 0 येईल आणि t रेस टू -1 येईल. आता इथं t रेस टू -2 आहे, इथं t रेस टू -1 आहे. काय होईल? आता इथं एक t रेस टू -2 आहे, तर t रेस टू -1 आहे. सॉरी इथं t रेस टू -2 आहे, तर t रेस टू -1 राहील एक. आलं का? हे तुमचं आलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर m रेस टू इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे. m रेस टू 1 राहिला फक्त. ठीक आहे. आता इथं l रेस टू 1 आहे, इथं l रेस टू -2 आहे. आता l रेस टू इथं काय राहील? 1 राहील आणि तो वरती गेल्यावर काय होईल? l रेस टू -1 होईल.
म्हणून फॉर्म्युला मिळाला L रेस टू -1 M रेस टू 1 and T रेस टू -1. अशा पद्धतीने दिस इज डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी L रेस टू -1 M रेस टू 1 T रेस टू -1. सगळ्या ठिकाणी 1 1 आहे, फक्त L रेस टू -1 लक्षात ठेवा, M रेस टू 1 ठेवा आणि T रेस टू -1. सगळ्या ठिकाणी 1 1 आहे. हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही पाठ केला तरी चालेल, परंतु पाठ करण्याची गरज नाही पडणार, कारण तुम्हाला हा पॉइंट व्यवस्थितपणे समजलेला असेल. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया, कारण हा कन्सेप्ट कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यांनी हे लेक्चर व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा. समजलं असेल तर सगळ्यांनी कॉमेंट याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा याच्या मार्फत मला माझे संपर्क करा. एखादा टॉपिक तुम्हाला समजला नसेल, यू विल कॉन्टॅक्ट मी. ओके, विल स्टॉप हिअर. थँक यू. बाय.